पहिलाच कार्यक्रम. बुवानी पण सांगितलं की पहिलीच भेट. हा, आणि बुवांचं बघा, पहिलीच भेट आणि लावतो वाट. बुवा ह्याला यमक म्हणतात. बुवा बोलले ना, बाईंसोबत माझी पहिलीच भेट आहे आणि मी तिची आता लावतो वाट. असो. आणि त्यानंतर बुवा म्हणाले, मी बोलून गेले आणि मी बोलत नाही. तर हे रसिकचंद बोलले की खेडची वागी नाही. बुवा, मला माझी स्वतःलाही पदवी दिलेली नाही. तुम्ही बोलता खेडची वागी नाही, मग काय मोठा रुबाब करते वगैरे वगैरे. आता ह्या दुसऱ्या बारीत तुम्हाला समजेल की खेडची वागी जर दहाडली तर तुमचे हाल काय होतील हे त्या दुसऱ्या बारीत तुम्हाला. संकेत बुवा, आपण शक्ती तुऱ्याचा कार्यक्रम करतोय. तुम्हाला ज्ञान वगैरे काहीच देणार नाही, कारण मला माहित नाही बुवा कसे गातात, मी यांना पहिल्यांदाच बघितले. तर बुवा असा साधारण तरी असा कार्यक्रम केला पाहिजे की सगळ्या लोकांना मजा आली पाहिजे. हा, आरती माणसं येऊन बोलले की काय मजा नाही आली अजिबात. हा बुवा, तुम्ही अशा बाऱ्या करता हे मला आता पहिल्यांदाच समजतंय. हा, आणि बुवा तुम्ही शिष्य कोणाचे आहात? कोणाचे आहात? योगेशजी जाधव, त्यांच्यासोबत पण माझ्या बाऱ्या झालेल्या आहेत. हा, तर बुवा असू द्या, तुम्हाला अजून शिकायची गरज आहे. मी पण लहानच आहे, मी बोलत नाही की मी मोठी आहे म्हणून, पण तरी जसं मला रसिकजनांना खेळवता येतं साधारणपणे तसं खेळवतो. हा, आणि नंतर बुवा मी चाल दिली. आयटम भेटली सटक पटक, हल्लय तीन मला अटक. तर बुवानं सांगितलं की ही चाल आहे आणि बुवा बोलतात हिला अटॅक दे. आता तुम्हाला अटॅक देऊन त्या खेडच्या कळबणी हॉस्पिटलमध्ये नाही ऍडमिट केली ना तर बघा. आणि त्यानंतर एक पॉइंट घेणार आहे. गवळण, माझ्या गवळणीला काट देण्याच्या आधी मी बुवांना सांगितलं की संकेत म्हणजे काय, तर आपल्याला आधी झालेला भाग म्हणजे संकेत. आणि इथं बुवा काय बोलून गेले, संकेत म्हणजे इशारा. बुवा, इशारा म्हणजे काय? इशारा म्हणजे आपण एखाद्याला हाताने करतो तो इशारा, डोळ्यांनी करतो तो इशारा. बुवा, इशारा म्हणजे आय कॉन्टॅक्ट. आणि बुवा भास म्हणजे जो आपल्याला आधी भास होतो, जे आपल्याला आधी समजतं त्याला भास म्हणतात, मी इशारा. बुवा, तुम्हाला हे सांगायची गरज आली माझ्यावरती, म्हणजे आता मी तुम्हाला काय बोलू समजत नाहीये. त्यानंतर बुवांनी गवळणीची काट दिली आणि नंतर मधीच आल्यावर मध्ये एक शब्द घेतली, आल्यावर तो कुठं वरती चढवली. हा, बुवांच्या कलाकारांना मी काय बोलणार नाही, पण त्यांना सांगते की या बुवाला आधी सुधरवा, स्केल मध्ये आणा, कुठं काय गाते ते बघा. आणि त्यानंतर बुवांची गवळण होती, या कोळी वाड्याची शाळा तुझं देऊळ. आता बुवांची गवळण काय होती बघा, तुझं धैर्यान भरलेलं मांड मुली धरून मांडीत. आणि पुढे काय बोलत ते सगळ्यांनी ऐकले, माझा काळा काळा दांडू घाली ना हंडीत. बुवा, आता तुमच्या गवळणीची मी काट दिली असती, पण तुमच्या गवळणीचा अर्थच मला आधी समजलेला नाही. आता तुम्ही काय म्हणालात, माझा काळा काळा दांडू, तुम्ही डबल मिनिंग करताय, पण त्याला शास्त्र पण पटवून द्या, बरोबर आहे की नाही? हा, बुवानी हा शास्त्र पटवून दिलीत काय? बुवानी शास्त्र पटवून दिली हो की नाही ते सांगा आधी, कारण मला तरी तिथे ऐकायला आलं नाही त्यांनी शास्त्र पटवून दिले. फक्त ते आले आणि गवळण गाऊन गेले, पण असू द्या. त्यानंतर आणि मी पदाची चाल दिली, तुझे देख पहली बार मेरा दिल धड़का है, मैं प्यार जिसे करती हूँ तू वो लड़का है. तरी मी सांगितलं होतं बुवांना, बुवा तुम्हाला बोलत नाहीये, मी पदाची चाल देते. तरी बुवानी येऊन माती काय खाल्ली. बुवा सांगताय सगळ्यांना की माझी कोण आहे, गर्लफ्रेंड आहे. हा, माझी गर्लफ्रेंड आहे, नाहीतर मी तुझ्यावर प्रेम केलं असतं.
वा बारी युट्यूबला पडणार एवढं लक्षात ठेवा. जर तुमच्या गर्लफ्रेंडने ऐकलं तर तुम्हाला येऊन कुठं कुठं मारेल ते लक्षात ठेवा. एखाद्या बाईला असं बोलताय तुझ्यावर प्रेम करेल. बघा भुवाना काय म्हणायचंय. बघा अडाणी धडपड अडाणी धडपड. हॅलो हॅलो पाहून थुकत दगडाच्या देवा पुढे नेहमीच झुकत असत. पाण्या वाचून सुंदर फुलाचं झाड नेहमीच सुकत असत. पाण्या वाचून सुंदर फुलाचं झाड नेहमीच सुकत असत. आणि देखण्या चेहऱ्याला पाहून काही जणांच्या पोटात असंच दुःख. बघा म्हणून काय म्हणायचंय. अग पोरी तू सपना येणार आपल्या जुन्या जागेवर भेटणार. शक्ती तुऱ्याचा सामना जोडीनं भुवा राहिलाच नाही गुन्ह्या गोडीनं. आधीच बोलले होते की इथे येऊन धातूपणा करायचा नाही आणि काळा काळा दांडू वगैरे. म्हणून शक्ती तुऱ्याचा सामना जोडीनं भुवा राहिलाच नाही गुन्ह्या गोडीनं. म्हणून काय सांगायचंय. तू लागू नको नादाला तू लागू नको नादाला तुझा तू वांड फोडीना. ऐकायला येतोय. तू लागू नको नादाला तुझा तू वांड फोडीना. व तोंड नाहीतर काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. म्हणून काय व्हायचंय. शक्ती तुऱ्याचा सामना जोडीना शक्ती तुऱ्याचा सामना जोडीना उभा राहिलाच नाही गुन्ह्या गोडीना. शक्ती तुऱ्याचा सामना जोडीना उभा राहिलाच नाही गुन्ह्या गोडीना. तू लागू नको नादाला तुझा तो वांड फोडीना. लागू नको नादाला तुझा तो वांड फोडीना.
सामन्याची खरी मजा तुमच्या आणि माझ्या बारीत आहे, कारण मी शक्ती आणि तुम्ही तुरा आहे. आपली बारी बघून सर्व रसिक जन मजाही घेणार आहे, आणि ही शक्ती बारी वैदेशीला पण साईड बाजी मारणार. बघा माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, कळेन ताला आहे बेताला जुनी पुराणी गातोय कळेन ताला आहे बेताला जुनी पुराणी गातोय गीत. आता ते का म्हणाले, बुवांनी जो पद घेतला तो योगेश बुवांनी पण घेतला होता म्हणून. या संकेत बुवाला आहो कशाला आणली कैस, संकेत बुवाला कशाला आणली कैस, संकेत बुवाला कशाला आणली कैस, संकेत बुवाला कशाला आणली कैस. पुराणी गातोय गीत, ताजा आहे जुनी पुराणी गातोय गीत. संकेत बुवाला कशाला आणली कैस, संकेत बुवाला कशाला आणली कैस, संकेत बुवाला कशाला आणली कैस. बघा आता जी सगळीकडे फॅशन चालली आहे त्याच्यामुळे एक गाणं घेते आणि बुवा तुम्हाला बोलत नाही एवढं लक्षात ठेवा. बघा गोरीला गोड पिकलाय पोरी तुला बघून मिळती पलाय. काय म्हणायचं, एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय. आता सगळीकडे हेच चाललंय, एकीला इकडे मेसेजवर बोलायचं, एकीशी भेटायचं, एकीशी कॉलवर बोलायचं. म्हणून काय बोलायचंय, एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय. आता बुवांचं लग्न झालेलं नाही तर बुवांना वाटेल की मला बोलून गेली, बुवा तुम्हाला बोलत नाहीये. आणि म्हणून काय म्हणायचंय, कॉल करून हा म्हणतो काय, कॉल करून हा म्हणतो काय, लपून छपून तुला येईन भेटाय. कॉल करून हा म्हणतो काय, लपून छपून तुला येईन भेटाय. एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय, एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय बाय बाय.
लहान पोरांचा आहे विषय आठवण आली की बोलवर रे अंधाऱ्या रात्री येईल रे उघडा ठेवून समोर दे फोन करता म्हणे निघलीस काय फोन करता म्हणे निघलीस काय लपून छपून तुला येईल काय लपून छपून तुला येईल काय एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय 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 कॉल करून हा म्हणतो काय कॉल करून हा म्हणतो काय लपून छपून तुला येईल काय लपून छपून तुला येईल काय एकीला करतो हाय दुसरीला करतो बाय 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 गेला सावरती धावून देवबाण कसा गेला तो तारा विसरून देवबाण कसा गेला तो तारा विसरून त्याने दिसले बघा हातपाय तोडून जाई कसा तोंड फोडून त्याने दिसले बघा हातपाय तोडून जाई कसा तोंड फोडून बघा बुवा पद अगदी शास्त्रात आहे आणि अशा प्रकारे प्रथम या लडी बाळाचा गाजतोय सोहळा आनंदाचा प्रथम या लडी बाळाचा सब बटावले या वाडीत सब बटावले या वाडीत आमच्या रिवांशया नावाचा सब बटावले या वाडीत आमचे रिवांशया बाळाचा
अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी ते संपत आहे.
आपल्या कार्यक्रमाचे आयोजक श्री राकेशजी धोंडीराम